Now we are going to study about the differences between skeletal muscle, smooth muscles and cardiac muscles. यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहे, काय वेगळेपणा आहे हे आपण जाणून घेऊया. पहिले आपण डायग्राम समजून घेऊ, नंतर यांच्यामधला डिफरन्स बघूया. ठीक आहे. आता जी स्केलेटल मसल आहे ती जोडलेली असते हाडांना, ते आपल्याला माहिती आहे. स्मूथ मसल कुठे आहे? इंटरनल ऑर्गनमध्ये. त्यानंतर कार्डियक मसल कुठे आहेत? तर हार्टमध्ये आहे. ठीक आहे. मग आता बघा, डायग्राम अशा प्रकारचा दिसेल तुम्हाला. स्केलेटल मसल फायबर, ठीक आहे, किंवा मसल सेल ऑफ स्केलेटल मसल अशा प्रकारची दिसेल. ही आहे सिंगल मसल सेल. हिच्यामध्ये तुम्हाला अशा रेषा बघायला भेटतील ज्यांना आपण म्हणतो स्ट्रायेशन्स. दिस स्ट्रायेशन्स आर प्रेझेंट ऑन दी मसल फायबर ऑफ दी स्केलेटल मसल. स्केलेटल मसलची जी मसल सेल आहे, ज्याला आपण मसल फायबर म्हणतो किंवा मायोसाइट म्हणतो, तिच्यावर तुम्हाला अशा प्रकारच्या स्ट्राया बघायला भेटतील. स्ट्राया म्हणजे काय? रेषा बघायला भेटतील. ठीक आहे. म्हणून आपण स्केलेटल मसलला स्ट्रायटेड मसलसुद्धा म्हणत असतो, कारण याच्यावर अशा रेषा बघायला भेटतात. ठीक आहे. याच्या आतमध्ये काही न्यूक्लियस तुम्हाला बघायला भेटतात. अनेक न्यूक्लियस याच्या आतमध्ये तुम्हाला बघायला भेटतात. दिस रेड कलर आर न्यूक्लियस. ठीक आहे. आता आपण नावं देऊया. बघा, हे आहे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन ऑफ मसल फायबर इज कॉल्ड ॲज सार्कोलेमा. मसल फायबरचं जे सेल मेम्ब्रेन आहे त्याला आपण काय म्हणतो? सार्कोलेमा. त्याच्यानंतर हे आहेत न्यूक्लियाय. अनेक न्यूक्लिया तुम्हाला बघायला भेटतील. ही मल्टीन्यूक्लिएटेड मसल सेल आहे. ठीक आहे. स्केलेटल मसल सेल और स्केलेटल मसल फायबर इज अ मल्टीन्यूक्लिएटेड मसल फायबर. ठीक आहे. याच्या आतमधला जो सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझमला आपण काय म्हटलं होतं? सार्कोप्लाझम. द सायटोप्लाझम प्रेझेंट इनसाइड दी मसल फायबर इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझम. मग याला नाव देऊ आपण सार्कोप्लाझम. आणि ह्या ज्या रेषा रेषा तुम्हाला बघायला भेटतात यांना आपण म्हणतो स्ट्राया. दे आर कॉल्ड ॲज स्ट्रिया. स्ट्रायेशन्स म्हणजे त्याच्यावर रेषा बघायला भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर डायग्राम बघू आपण स्मूथ मसलची. आता स्मूथ मसलचा आकार तुम्हाला बघायला भेटतो स्पिंडल शेप. ठीक आहे. तर हा जो आकार आहे, अशा आकाराला आपण म्हणत असतो स्पिंडल. स्पिंडल शेप. मग आता स्मूथ मसल जी आहे त्याचा आकार तुम्हाला स्पिंडल शेप बघायला भेटतो. ठीक आहे. हे जे मेम्ब्रेन आहे याला काय म्हणायचं? सार्कोलेमा. ठीक आहे. सेल मेम्ब्रेन, सार्कोलेमा. ठीक आहे. आता याच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रिया बघायला भेटत नाही. स्ट्रिया आर अब्सेंट. त्याच्यामुळे ही मसल कशी दिसते? स्मूथ दिसते. ही मसल रफ का दिसते? कारण याच्यावर स्ट्रिया बघायला भेटतात, म्हणून हिला म्हटलं आपण स्ट्रायटेड मसल. या मसलमध्ये तुम्हाला स्ट्रिया बघायला भेटत नाही. स्ट्रिया आर अब्सेंट इन द स्मूथ मसल फायबर, हेन्स इट इज कॉल्ड ॲज नॉन स्ट्रायटेड मसल. याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट बघायला भेटेल तुम्हाला. सिंगल लार्ज न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ मसल फायबर. हा आहे न्यूक्लियस. सायटोप्लाझम जो प्रेझेंट आहे याच्या आतमधला, याला म्हणायचं सार्कोप्लाझम. ही झाली तुमची स्मूथ मसल सेल. त्याच्यानंतर कार्डियक मसल सेल कशी दिसते बघा. तर कार्डियक मसल सेल हिचा आकार रेक्टँग्युलर बघायला भेटेल आणि ब्रांच बघायला भेटेल. अशा ब्रांचेस फुटलेल्या बघायला भेटतील तुम्हाला. हे जी मसल सेल आहे रेक्टँग्युलर दिसते, पण तिला ब्रांचेस फुटलेल्या दिसतात. ठीक आहे. मग अशी जी मसल सेल आहे तिला आपण म्हणतो कार्डियक मसल सेल और ब्रांच मसल सेल. याच्यामध्ये तुम्हाला सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट दिसेल मसल सेलच्या आतमध्ये. देर इज सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट इनसाइड द मसल सेल. ठीक आहे. सिंगल न्यूक्लियस आहे, पण याच्यावर तुम्हाला स्ट्रायेशनसुद्धा बघायला भेटतात. ठीक आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला स्ट्रायेशन्स बघायला भेटतील. अशा प्रकारचे स्ट्रायेशन्स. दीज आर दी स्ट्रायेशन्स प्रेझेंट ऑन दी कार्डियक मसल फायबर. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला काही डिस्कसारखं स्ट्रक्चर बघायला भेटते, त्याला आपण म्हणतो इंटरकॅलेटेड डिस्क. इथे तुम्हाला
असं डिस्क सारखं स्ट्रक्चर बघायला भेटते. मग आता ही झाली कार्डियक मसल फायबर. हा झाला सार्कोलेमा. जो सायटोप्लाझम आहे त्याला सार्कोप्लाझम म्हणायचं. त्याच्या आतमध्ये तुम्हाला बघायला भेटतील स्ट्राया आणि सिंगल न्यूक्लियस. एका मसल सेलमध्ये सिंगल न्यूक्लियस बघायला भेटेल. त्याचबरोबर ब्रांच सेल बघायला भेटेल. रेक्टँग्युलर सेल दिसते, आकार रेक्टँग्युलर दिसतो आणि ब्रांच बघायला भेटतो, त्याला फांद्या फुटलेल्या दिसतात. आणखी काय दिसलं एक्स्ट्रा, तर त्याच्यामध्ये इंटरकॅलेटेड डिस्क प्रेझेंट बघायला भेटतील. दोन सेलच्या मधात, दोन मसल फायबरच्या मधात तुम्हाला असं डिस्कसारखं स्ट्रक्चर बघायला भेटते, त्याला आपण म्हणतो इंटरकॅलेटेड डिस्क. मग आता डायग्राम समजले, आता डिफरन्स लिहूया आपण. आता याचा आकार कसा दिसतोय बघा तुम्हाला. स्मूथ मसल सेलचा याचा आकार दिसतोय तुम्हाला, इट इज सिलेंड्रिकल शेप. याचा आकार दिसतो सिलेंड्रिकल. स्मूथ मसल फायबरचा आकार कसा दिसतो बघा, इट इज स्पिंडल शेप. स्पिंडल सारखा बघायला भेटतो. कार्डियक मसल फायबरचा आकार कसा आहे, रेक्टँग्युलर. ठीक आहे, इट इज रेक्टँग्युलर इन शेप. त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट, न्यूक्लियस किती आहेत बघा. मेनी न्यूक्लिय आर प्रेझेंट इन अ सिंगल मसल फायबर. इन केस ऑफ स्केलेटल मसल देर आर मल्टी न्यूक्लिय आर प्रेझेंट इन द सार्कोप्लाझम. म्हणजे कशी आहे ही, मल्टी न्यूक्लिएटेड. स्मूथ मसलमध्ये सिंगल न्यूक्लियस बघायला भेटतो, युनिन्यूक्लिएटेड. याला म्हणायचं युनिन्यूक्लिएटेड. कार्डियक मसलमध्ये सुद्धा एकच न्यूक्लियस बघायला भेटतो, युनिन्यूक्लिएटेड. पण आता ही ब्रांच असल्यामुळे आपल्याला असं भासते की ही जी मसल सेल आहे ही मल्टीन्यूक्लिएट आहे. ठीक आहे. आता ह्या मसल सेल ब्रांच असल्यामुळे आपल्याला अशी जाणीव होते की ह्या मसल सेल जणू कशा आहेत, मल्टीन्यूक्लिएटेड आहेत, पण ॲक्च्युअली कशा आहेत, युनिन्यूक्लिएटेड आहे. एका मसल फायबरमध्ये एक न्यूक्लियस बघायला भेटेल. ठीक आहे. आता ही बघा, याच्यावर स्ट्राया बघायला भेटतात तुम्हाला, रेषा बघायला भेटतील. मग ह्या कशा आहेत, स्ट्रायटेड. या मसलमध्ये बघायला भेटतात का बघा बरं, इथे स्ट्राया आर अब्सेंट. स्ट्रायाज आर अब्सेंट इन अ स्मूथ मसल फायबर. म्हणजे कशा, नॉन स्ट्रायटेड. कार्डियक मसलमध्ये पुन्हा स्ट्राया बघायला भेटतात, म्हणून ह्या कशा आहेत, स्ट्रायटेड. ठीक आहे. ते 3 डिफरन्स माहिती झाले. आणखी बघा चौथा डिफरन्स, ही मसल सेल ब्रांच आहे का, नाही, याला फांद्या नाही फुटल्या म्हणजे अनब्रांच आहे. ही सुद्धा अनब्रांच आहे, ही कशी आहे, ब्रांच आहे. मग बघा चौथा डिफरन्स, इट इज अनब्रांच. स्मूथ मसल, इट इज ऑल्सो अनब्रांच. कार्डियक मसल इज ए ब्रांच टाइप. ठीक आहे. स्मूथ मसल स्केलेटल मसल सेल कशी आहे, इट इज व्हॉलेंटरी. स्मूथ मसल इनव्हॉलेंटरी, कार्डियक मसल इनव्हॉलेंटरी. ठीक आहे. मागेच आपण बघितलं की व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी मसल कोणते कोणते. ठीक आहे. मग आता स्केलेटल मसल व्हॉलेंटरी आहे, स्मूथ मसल इनव्हॉलेंटरी, आणि कार्डियक मसल सुद्धा कशी, इनव्हॉलेंटरी. ठीक आहे. स्केलेटल मसल कुठे प्रेझेंट बघायला भेटते, कुठे दिसते, इट इज अटॅच टू दी बोन्स. हाडांना जोडलेली बघायला भेटते ती, म्हणजे इट इज अटॅच टू दी बोन्स अँड स्केलेटन. स्मूथ मसल कुठे बघायला भेटते तुम्हाला, कुठे जोडलेली दिसते, तर स्मूथ मसल इज प्रेझेंट इनसाइड द व्हिसरल ऑर्गन और इंटरनल ऑर्गन लाईक स्टमक, इंटेस्टाईन, युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे. प्रेझेंट इन इंटरनल ऑर्गन्स, आपल्या शरीरातल्या ऑर्गनमध्ये तुम्हाला बघायला भेटते. कार्डियक मसल कुठे प्रेझेंट आहे, इट इज प्रेझेंट इनसाइड दी हार्ट. हृदयाच्या आतमध्ये बघायला भेटते. ठीक आहे.
So these are the differences among the skeletal muscle, smooth muscles and cardiac muscle. In the next lecture, we are going to study about the remaining part of tissue, that is the nervous tissue.